पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा त्र्यंबकेश्वरमध्ये तिकिटावरचा शो आहे। इथं या तमाशा फळाचे मॅनेजर मुन्ना पठाण माझ्या समेत आहेत। मॅनेजर साहेब नमस्कार। नमस्कार। काय चाललंय? काय नाही का, आता चाललाय धंदा। आजचा हा तिकिटाचा शो आहे। हो, काय किती धंदा होईल वाटतंय? आता धंद्याची नाही तशी गॅरंटी घेत आहेत, पण ते होईल पोटापुरतं असं वाटतं। कसं आहे आता तमाशाचा खेळ तर तिकिटावर जर लावला तर जुगार खेळल्यासारखाच आहे। जर झाला तर झाला, नाही झाला तर काय वाटतं मग? खेळलं तर जुगार खेळण्यासारखं आहे, झाला तर झाला, नाही तर मग नाही। धंद्याचं काय करणार? तमाशामध्ये आता परवडतो का तमाशा करायला? किती कलावंत आहे तुमच्या तमाशात? आता जवळजवळ कलावंत 32 आहेत, महिला आणि पुरुष, आणि बाकीची लोक बिगारी वगैरे सगळे मिळून 95 लोक आहेत। म्हणजे 100 लोकांचं पोट जवळ आचारी, बिगारी, ड्रायव्हर, वायरमॅन सगळे। मग ह्या 100 लोकांना जगवायचं म्हणजे तमाशा तर टिकला पाहिजे। टिकलं पाहिजे। काय अपेक्षा आहे तुमची? आता काय अपेक्षा म्हणजे एकच आहे का, आता तमाशाला काय झालंय, युट्यूब वर येणे फार बेकारी परिस्थिती झाली। पूर्वी ह्याच गावाला 2-2, 2.5 हजार पब्लिक यायचं, आता तिथं 1000 बी येत नाही ना, 700-800 पब्लिक येतं। त्याच्यामुळे धंद्याची थोडी नुकसान झाली। एक कलावंत ते मॅनेजर प्रवास कसा आहे? भरपूर गंभीर प्रवास आहे बा। तरी ते सांगायचं म्हणलं तर अर्धा तास लागेल त्याला, आणि आता आम्हाला कार्यक्रम चालू झालेले आहे, त्याच्यामुळे थोडीशी आमची गडबड चाललेली आहे। आता कार्यक्रम चालू झालेला आहे, गणपतीची आरती लागली म्हणजे कार्यक्रम चालू झाला। पण शेवटी एक सांगा की तमाशा आज ज्या ज्या तुमच्या गाड्या असतात, एका वेळेला किती गाड्या असतात? 7 गाड्या। जो तुम्हाला टोल हा भरावा लागतो का? मग काय, टोल भरावा लागतो। एका गाडीला 400-500 रुपये टोल जातो, म्हणजे जवळजवळ 3-3.5 हजार टोल जाऊ शकतो एका। शिवाय तुमच्याकडे फास्टॅग नसतं? नाही, म्हणजे डबल टोल भरावा लागतो। डबल टोल भरावा लागतो। सरकारला काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, आम्हाला पॅकेज भेटावं, कलावंताला चांगले दिवस यावे, आणि टोल नाका माफ व्हावा। आज तुम्ही सांगा, महाराष्ट्र शासनाने जर एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं का, सर्व तमाशाची गाड्या किती असतील? फक्त 500 गाडी धरून चालायची। किती? 500। सगळ्या टोटल तमाशे, लहान मोठे 200 तमाशे, 500 गाडी धरा। मग आज ह्या टोल नाक्यात त्र्यंबकेश्वर, ह्या टोल नाक्यावरनं समजा गाडी जात असेल, तर ह्या टोल नाक्यावर 10,000 गाडी जात असेल रोज किती? 10,000 गाडी जात असेल, तर 500 गाडी 10,000 मागं महाराष्ट्रात सोडायला काय हरकत नाही। आणि ते बी आमची अट अशी का, विजयादशमी ते वैशाखी पौर्णिमेपर्यंत सोडा तुम्ही 8 महिने। तुम्हाला वाटतं आमच्याकडे भाडोत्री वाहन असतं, इतर 4 महिने सोडू नका। पावसाळ्यात दुसरा लोड असला तमाशे सोडू नका त्या गाड्या। शासनाने सोडायला पाहिजे एवढ्या जर गाड्या। कलावंत म्हणून तुम्ही मागणी करताय? हो, मागणी। आणि का पॅकेज भेटलं पाहिजे, आम्हाला सरकारी अनुदान भेटलं पाहिजे, कारण धंद्याची नो गॅरंटी कार्यक्रम आहे। आज एवढे 100-120 माणसं सांभाळायची म्हणल्यावर त्याच्या मागं किती मोठं कुटुंब आहे। एका माणसाच्या मागं 5 तर माणसं असतील, बायको, मुलगी, आई, बाप, म्हणजे एका माणसाच्या मागं 5 जण, 100च्या मागं जवळजवळ 500 माणसं असू शकतात। आता गणाला उभं राहायचंय का? नाही, आता नाही राहणार, मी गेटवर जाणार आहे, जरा गल्ला चेक करायला जायचंय। हो, तिकीट चालू आहे, ते तिकीट घेतात, आतमध्ये येतात। हे आहे तमाशा फळाचे मालक मुन्ना पठाण। एक कलावंत म्हणून तमाशामध्ये सुरुवात झाली, आणि आता या तमाशाचे ते मॅनेजर म्हणून काम करत आहे। असा हा प्रवास आहे। प्रवास खूप खडतर असणार आहे, परंतु आता त्यांच्याकडं वेळ कमी आहे, त्यामुळे ते आपल्याशी बोलू इच्छित नाही, कारण त्यांना आज आपल्याशी बोलण्यापेक्षा तमाशाचा खेळ चालू करणं हे महत्वाचं वाटतंय। म्हणून त्यांची आता आवरावर चालू आहे, त्यांचं दप्तर त्यांनी आता भरून ठेवलेलं आहे, आणि ते आता त्यांच्या कामाला जात आहेत। पठाण साहेब, आपले धन्यवाद आहे तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। गणेश चोरे, शिवनेरी संवाद, त्र्यंबकेश्वर, नाशिक।